महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात नुकत्याच 5 नव्या एसटी बस गाड्या दाखल झाल्या आहेत। या गाड्यांपैकी एक बस स्वारगेट, 2 पैठण आणि 2 भुसावळ या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहे। यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर तर होणार आहे। मात्र पालघर आगारात ज्या दुसऱ्या शिल्लक भंगार बसेस आहे त्यांचा वाईट अनुभव पुन्हा प्रवाशांना अनुभवण्यासाठी मिळत आहे। पालघर आगारातील शिवशाही बसचा आता पुन्हा एक वाईट अनुभव प्रवाशांना आलाय। हा अनुभव पालघर ते पुणे या प्रवासादरम्यानचा होता। एसटी महामंडळाच्या पालघर आगारातील बसेसची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे। त्यामुळे भंगार बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत असा आरोप प्रवासी आता करत आहेत। रविवारी दुपारी पालघर एसटी आगारातून पालघर स्वारगेट ही शिवशाहीची बस सुटली, पण ती स्वारगेट पर्यंत पोहोचलीच नाही। त्याआधी एक भयंकर अनुभव प्रवाशांना आला। 6 एप्रिल रोजी रविवारचा तो अनुभव असा की पालघर आगारातून सुटलेल्या शिवशाही बसमधील एसीचा वेंट गाडी म्हणजे बस धावत असतानाच उडून गेलं। त्यामुळे एकच खळबळ उडाली। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टेन नाका ते दुर्वेस गावादरम्यान भरधाव वेगातील शिवशाही बस चालली होती। त्याच वेळी या बसमधील एसीचा वेंट उडून गेला। ही बाब प्रवाशांनी वाहकाच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर बस दुर्वेसच्या हद्दीत थांबविण्यात आली। त्याच वेळी पालघर आगारात संपर्क साधला गेला, पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही असं प्रवाशांनी सांगितले। तर 1-2 नाही तर तब्बल 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर पालघर आगारातून दुसरी बस पाठविण्यात आली। दुसरी शिवशाही बस दुर्वेसला पोहोचल्यानंतर 22 प्रवाशांना घेऊन ती पर्यायी शिवशाही बस पुण्याच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ झाली। मात्र अशा बसमुळे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला। उडून गेलेला एसीचा वेंट दोरीने बांधून ठेवल्याची माहितीही आता समोर आली आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे। बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे। त्याचबरोबर अनेक बसगाड्यांची अवस्थाही बिकट झाली आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील 8ही आगारांमध्ये नव्या बसगाड्यांची गरज आहे। लांब पल्ल्याच्या जुन्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास प्रवाशांना तासनतास ताटकळत बसावे लागते। प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून सर्व आगारांमध्ये नव्या बसगाड्या दाखल कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे।